मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की नारी शक्ती दूत ॲपमध्ये लाडक्या बहीण योजनेचे नवीन अर्ज जमा होणार आहेत का नाहीत हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। मित्रांनो बऱ्याच महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे, परंतु अद्याप काही महिलांनी अर्ज भरलेला नाही। आणि जेव्हा नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला जात होता तेव्हा नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड इन लाडकी बहीण योजना असा मेसेज लिहून येत आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद झाले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो। तसेच यापुढील कार्यप्रणाली काय असावी याविषयी माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला ॲपवरती फक्त अर्जाची स्थिती जाणून घेता येईल, म्हणजेच तुमचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे की नाही ते आपल्याला कळेल। आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर त्याचे कारण समजू शकेल। मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे। आता मित्रांनो नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज सबमिट होत नाही, नवीन अर्ज स्वीकारू शकत नाही असा मेसेज फॉर्म सबमिट करताना येतो। नंतर मित्रांनो ज्या महिलांनी आधीच अर्ज केलेले आहेत त्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात। मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आता लाडकी बहीण योजना वेब पोर्टल उपयोग करावा लागेल, म्हणजेच सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे। त्या वेबसाईटवरून अर्ज करावे लागतील। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून अर्ज करायचे असतील तर तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या मेन वेबसाईटवरती जावे लागेल। त्यानंतर वरच्या बाजूला अर्जदार नोंदणी नावाचा विकल्प आहे, त्यावरती क्लिक करावे लागेल। मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे, त्याची लिंक लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in आहे। आता कोणतेही लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला ही लिंक वापरावी लागेल। याचबरोबर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टलवरती तुम्ही जर आधीच अर्ज केलेला असेल तर त्याची माहिती बघू शकता आणि तुमचा अर्ज बाद झालेला आहे की स्वीकारला गेलेला आहे हे पण बघू शकता। आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल देखील करून परत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता। फक्त लाडकी बहीण योजनेसाठी असलेल्या या पोर्टलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होते, जसे की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, लाडकी बहीण योजना पात्रता निकष काय आहेत, अपात्रता निकष काय आहेत आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते। सध्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती पण मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे, म्हणूनच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस अर्ज करायचा प्रयत्न करा। अशा वेळेस वेबसाईटवरील ट्रॅफिक कमी असते आणि आपला अर्ज सबमिट होण्याची शक्यता जास्त असते। मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवर OTP का जात नाही तर मित्रांनो जाणून घेऊया। सध्या लाडकी बहीण योजना नवीनच सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या पोर्टलमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहे। तसेच बऱ्याच महिला एकाच वेळेस अर्ज भरत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवर OTP वेळेवर जात नाही। मित्रांनो या सर्व समस्या लक्षात घेऊन सारखे बदल केले जात आहेत, जेणेकरून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे सुरळीतपणे लाभ घेऊ शकतील। नारी शक्ती दूत ॲप लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद। जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती तेव्हा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरायचे असतील तर त्यासाठी नारी शक्ती दूत
ॲपचा उपयोग केला जात होता, परंतु मागील काही दिवसांपासून ॲपवरील अर्ज करण्याची प्रणाली बंद करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी आता महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे, ज्या माध्यमातून तुम्ही नवीन अर्ज दाखल करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आत्तापर्यंत 1,40,40,00,000पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि जवळपास 1 कोटी अर्जाची तपासणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 17 ऑगस्ट लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल आणि त्या हप्त्याचा लाभ महाराष्ट्रातील 1 कोटीपेक्षा जास्त महिला घेणार आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून कोणाला तरी या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून दुसऱ्या व्यक्तींना पण या वेबसाईटची मदत होईल. मित्रांनो, जर मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो आपण असेच नवीन नवीन योजनांची माहिती घेऊन येत असतो. तर मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.